कमीत कमी जिन्नस वापरून कमीत कमी वेळात नाश्ता बनवायचा आहे तर हे आहे महाराष्ट्राचा पारंपरिक नाश्ता, तांदळाची उकड. हा नाश्ता जरी पारंपरिक असला तरी घरोघरी बनवायच्या पद्धती थोड्याफार वेगवेगळ्या असतात. तर मी तुम्हाला माझी पद्धत दाखवत आहे, जी खूपच सोपी आहे आणि नक्की ट्राय करून बघण्यासारखी आहे. तर सगळ्यात आधी मी काय केलेलं आहे, एका भांड्यामध्ये अर्धा कप दही घेतलेलं आहे. अर्धा कप दह्याला आधी थोडंसं आपल्याला फेटून घ्यायचं आहे. जर तुम्ही दही वापरत नसाल तर डायरेक्टली तुम्ही 2 कप ताकही वापरू शकता. अशा प्रकारे मी विस्कच्या मदतीने या दह्याला फेटून घेत आहे. या टूलची लिंक तुम्हाला हवी असेल तर मला नक्की सांगा, अदरवाईज नॉर्मल विस्क वापरलं तरीही चालेल किंवा रवी आपल्याकडे जी असते ती वापरली तरी चालेल. दही अशा पद्धतीने व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे, गुठळ्या नाही राहिल्या पाहिजेत. त्यानंतर साधारणपणे 1.5 कप आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि पाणी घालून व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून कोणत्याही प्रकारच्या गुठळ्या याच्यामध्ये राहणार नाहीत, एकदम स्मूथ लागेल. आणि पाणी घालून झाल्यानंतर ह्याचं ताक बनवून झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे तांदूळाचं पीठ. जनरली पारंपरिक पद्धतीमध्ये फोडणी घातल्यानंतर, ताक उकळल्यानंतर तांदळाचं पीठ घातलं जातं, पण त्यामध्ये गुठळ्या व्हायची शक्यता जास्त असते आणि करायला थोडंसं कठीण असतं. तर ही पद्धत एकदा नक्की ट्राय करून बघा. तर मी तांदळाचं पीठ ह्याच्यामध्ये थोडं थोडं करून घातलेलं आहे. साधारणपणे अर्धा कप तांदळाचं पीठ पुरेसं होतं. जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही बनवताना थोडंसं ॲडिशनल त्याच्यामध्ये घालूच शकता, पण माझ्या हिशोबाने हे प्रमाण व्यवस्थित आहे. तर मी अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. त्याची एक पातळ स्लरीसारखं आपल्याला करून घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने ताकासारखीच त्याची कन्सिस्टन्सी सध्या आहे आणि याच्यामध्ये आपण तांदळाचं पीठ मिक्स केलेलं आहे. आता बाकीचे जिन्नस फोडणीचे आपण तयार करून घ्यायचे आहे. मी याच्यामध्ये ठेचलेला लसूण घालत आहे. अशा पद्धतीने मी त्याला ठेचून घेत आहे. जर तुम्ही लसूण खात नसाल तर हे कम्प्लिटली ऑप्शनल आहे, पण लसणाने एक चमचमीत टेस्ट जी असते ना, ती खूप छान लागते. तर अशा पद्धतीने मी लसूणही, आणि लसूण जेव्हा तुम्ही वापरत असाल बारीक बारीक चिरून घ्यायचा आहे. खूप असा जाडा तो असेल ना, जाडसर, तर तो तोंडाखाली येतो, मग ते चांगलं नाही लागत. मिरच्या आपल्याला घ्यायच्या आहेत चवीनुसार. तुम्हाला कितपत तिखट आवडत असेल त्यानुसार मिरच्या घ्यायच्या आहे आणि कडीलिंब घ्यायचं आहे. तर बेसिक हे फोडणीचं साहित्य आपलं तयार आहे आणि लगेचच आपण फोडणी तयार करून घ्यायची आहे. तर याला तेल थोडंसं प्रमाणापेक्षा, फोडणीपेक्षा जास्त घालायचं आहे, कारण उकड आपल्याला अशी साईड त्याचे सुटल्या पाहिजेत, अशी छान झाली पाहिजे, चिकट नाही झाली पाहिजे म्हणून. तर अशा पद्धतीने अंदाजाने थोडंसं तेल घ्यायचं आहे, फोडणीचं साहित्य घ्यायचं आहे. हा माझा खूपच आवडता मिश्रणाचा डब्बा आहे. नेहमीप्रमाणे फोडणी करून घ्यायची आहे. मी सगळ्यात आधी घातली आहे मोहरी. मोहरी तडतडल्यानंतर याच्यामध्ये घालायचं आहे जिरं. जिरं तडतडल्यानंतर हिंग. त्यानंतर आपल्याला घालायचं आहे थोडीशी हळद. हळद आपल्याला जेवढी हवी तेवढी याच स्टेजला घालायला लागणार आहे, कारण आपण ह्याच्यामध्ये कोणताही कांदा वगैरे परतवून घेणार नाही आहोत. त्यावेळेस फोडणीचं सगळं साहित्य आपल्याला याच स्टेजला घालायचं आहे. मी लसूणही घातलेला आहे आणि लसूण हलकासा गोल्डन झाल्यानंतर याच्यामध्ये कडीलिंब आणि मिरची आपल्याला घालायची आहे आणि तीही छान परतवून घ्यायची आहे. आता या स्टेजला आपल्याला घालायचं आहे जे आपण ताकाचं मिश्रण तयार करून ठेवलं होतं ते. गॅसची फ्लेम खालून बंद करा, त्यानंतर हे मिश्रण घाला आणि लगेचच या मिश्रणाला ढवळायला घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम ऑन करायची आहे. गॅसची फ्लेम बंद असल्याने काय होतं की हे ताक फाटणार नाही याची काळजी घेतली जाते, नाहीतर मग एकदम गरम जे असतं, गरम गरम, त्याच्यामध्ये ते फाटू शकतं. आणि कंटिन्युअसली याला उकळी येईपर्यंत अशा पद्धतीने ढवळत राहायचं आहे, जेणेकरून ताक फाटणार नाही. फाटण्याची शक्यता तशी कमी असते, कारण आपण ऑलरेडी तांदूळाचं पीठ त्याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे तरीसुद्धा. हे बघा, आता जशी उकळी यायला लागते, खूप छान सुगंध यायला लागलेला आहे आणि थोडंसं अशा प्रकारे दाटसर झाल्यानंतरच ह्याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे. मीठही आधी घालायचं नाही आहे. आणि अशा पद्धतीने आता स्पॅच्युलानी व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मी विस्कने कंटिन्युअसली ढवळत होते, त्यामुळे अजिबातच याच्यामध्ये गुठळ्या झालेल्या नाही आहेत. एकदम छान स्मूथ मिश्रण तयार झालेलं आहे. हे बघा, आणि जसं आता ते कढईच्या अशा साईड्स सोडायला लागतं ना, तेव्हा आपण समजू शकतो की हे खाण्यासाठी रेडी आहे. चला तर मग ह्याची आपण मूद पाडून घ्यायची आहे, किंवा तुम्हाला असंच सर्व करायचं असेल तरीही तुम्ही करू शकता. ते आरामात त्याचा शेप छान पकडता. आणि हे अजिबातच असं म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की खूप चिकट वगैरे लागत असेल, कसं खायचं, तर हे अजिबात तसं नसतं, कारण ह्याच्यामध्ये आपण तांदळाचं पीठ घातलेलं आहे, त्यामुळे थोडासा आतमध्ये असा क्रिस्पीनेस पण असतो त्याला. वरतून थोडंसं कच्चं तेल घालायचं आहे, त्याच्याने टेस्ट खूप छान लागते. आणि बस एन्जॉय करा. हे एक युनिक ब्रेकफास्ट आहे जे आजारी माणसांनाही चालतं, मुलांना तर खूप आवडतं कारण चावायला लागत नाही. नक्की ट्राय करून बघा आणि मला सांगा कमेंटमध्ये कसं